रक्षण करण्याकरता हे सगळं होणारच। काही लोकांचा रोजगार जाईल, काही लोकांचा जीव, आणि जीव गेला तरीही चालेल असा कुठलाही धर्म सांगत नाही। त्याच धर्माचं रक्षण करण्यासाठी आम्ही हे सगळं करतोय। आता तुमच्या सारख्याने केव्हाच धर्म बुडवला असता हो। एवढा लेचापेचा नाहीये आपला धर्म की कुणी कशाला तरी देवाचं नाव दिलं तर धर्म बुडला। मोठी मोठी अतिक्रमण पचवूनही टिकून हे आजपर्यंत तो, अगदी त्याच्या चांगल्या शिकवणी सहित। ते आमच्या सारख्यांमुळे। आता फक्त दोनच पॉइंट। पहिला, तुम्ही कंपनी बंद करायची, आणि दुसरा, या सगळ्यांची डिमांड आहे तुमच्या तोंडाला काळं फासायचं। ह्या लोकांच्या भावनांचा आदर राखलाच पाहिजे, नाही तर आतापर्यंत त्यांनी नुसते तुमचे पुतळेच जाळले, आता ते तुम्हालाही जाळायला मागे पुढे पाहणार नाहीत। बस बस, आता यापुढे एक शब्दही बोलू नका। मगापासून ऐकून घेते मी, मला वाटलं होतं सेन्सिबली बोलणं होईल, काहीतरी आपल्यात काहीतरी तोडगा निघेल। कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता आमचा, पण मग जर त्या दुखावल्या गेल्या असतील तर आपण बोलून मार्ग काढू असं वाटलं होतं मला, पण नाही नाही, मुळात तुम्हाला यातलं काही करायचंच नाहीये। कारण कंपनी बंद करण्याचा चंगच बांधून आलायत तुम्ही। जानवी, काय बोलतीस तू? श्री, अरे ह्यांचा हेतू वेगळा आहे। जानवी, तू प्लीज गप्प राहा, मी बोलतोय ना। श्री, मी एवढा वेळ गप्पच बसले होते, पण जर तुला हर्ट करण्याची भाषा कोणी करत असेल ना तर मी गप्प राहणार नाही। काय वाटतं तुम्हाला, माझा नवरा एकटा आहे? मी आहे त्याच्या बरोबर, त्याची बायको, त्याचं अख्खं कुटुंब त्याच्या बरोबर उभं आहे। हे असं घोळक्याने आलात म्हणजे तुम्ही बरोबर आहात असं होत नाही। हो बाई, तुमचा नवरा। एक मिनिट, माझा नवरा आहे म्हणून मी त्याची बाजू घेत नाहीये। मला त्याचं म्हणणं पटतंय, त्याचे समंजस विचार समजतायत, पण तुम्हाला काहीच समजून घ्यायचं नाहीये। अरे फक्त भावना भावना, तो काय म्हणतोय हे ऐकूनही घेत नाहीयेत तुम्ही। जानवी, प्लीज स्टॉप इट।